तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। तर मित्रांनो, आता या ठिकाणी पीक विमा वाटप हा सुरू झालेला आहे। तर यामध्ये फक्त ह्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी त्यांच्या अकाउंटमध्ये पीक विमा हा जमा होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे का नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच हे चेक करू शकता। तर ते कसं चेक करायचं तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पीक विमा सर्च करून तुम्हाला या ठिकाणी पहिली जी वेबसाईट बघायला मिळेल पंतप्रधान फसल विमा योजनाची ही वेबसाईट आहे। तर या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये जे ॲप्लिकेशन स्टेटस नावाचं तिसरं ऑप्शन हे बघायला मिळेल। तर ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर आता या ठिकाणी तुम्हाला पॉलिसी आय डी टाकायचा। तर पॉलिसी आय डी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही फार्मर कॉर्नरमधून लॉग इन करून तुम्ही तुमचा पॉलिसी आय डी हा काढू शकता। तर तो आय डी टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन पॉलिसी आय डी हा टाकून घ्यायचा आहे। तर पॉलिसी आय डी टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा फिल करावा लागणार आहे। तर कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये बघायला मिळेल या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव बघेल। त्यानंतर तुमचं सीझन खरीप रब्बी जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर तुमचं या ठिकाणी स्टेटस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार। तर यामध्ये ॲप्लिकेशन सबमिटेड, त्यानंतर पेमेंट सक्सेसफुल आणि तुमचं जर ॲप्लिकेशन हे ॲप्रूव्ह झाले असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्रूव्ह असं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार। तर ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी ॲप्रूव्ह झालेलं तर त्यांनासुद्धा आता या ठिकाणी लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटमध्ये हा पीक विमा हा त्यांना बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जिल्ह्यानुसार आता या ठिकाणी पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात आलेले आहे। तर या योजनेत सर्वाधिक निधी आणि लाभार्थी बीड जिल्ह्यात या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील 700 शेतकरी हे पात्र ठरलेले। तर नाशिक जिल्ह्यातसुद्धा 3.50 लाख शेतकऱ्यांना 155.74 कोटी रुपये हे मिळणार आहेत। त्याचनंतर अहमदनगर जो जिल्हा आहे त्यामध्ये सुद्धा 2,31,831 शेतकरी आहेत आणि यांना 160.28 कोटी रुपयांची या ठिकाणी पीक विमा हा वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यात सुद्धा 3,70,625 शेतकरी आहेत आणि यांना 160.48 कोटी रुपये हे त्यांना पीक विम्यात हे मंजूर करण्यात आलेले आहेत। त्याचनंतर लातूर जिल्ह्यात सुद्धा 2,19,535 शेतकरी आहेत आणि यांना 244.87 कोटी रुपये हे त्यांना देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा जिल्हा कोणता तुम्ही कमेंट्समध्ये हे नक्की कळवा। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात सुद्धा 1,82,534 शेतकरी आहेत आणि यांनासुद्धा 111.41 कोटी रुपये। तसेच अकोला जिल्ह्यात सुद्धा 1,77,253 शेतकरी आहेत, त्यांना 97.29 कोटी रुपयांचा या ठिकाणी लाभ हा होणार आहे। तसेच या ठिकाणी कमी लाभार्थी असलेल्या जिल्ह्यांमध्ये हे सुद्धा आता या ठिकाणी वाटप हे सुरू करण्यात येणार आहे। त्यामध्ये सांगली जिल्ह्यात हे 98,372 शेतकरी तर त्यांना 22.4 कोटी रुपये। तसेच नागपूर जिल्ह्यात सुद्धा 63,422 शेतकरी यांना 52.21 कोटी रुपये हे पीक विम्यासाठी हे मंजूर करण्यात आलेले आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यात सुद्धा 41,970 हे शेतकरी आहेत, तर यांना 206.11 कोटी हे देण्यात येणार आहे। तसेच सातारा जिल्ह्यात सुद्धा सर्वाधिक कमी म्हणजे 40,406 शेतकरी तर यांना 6.74 कोटी रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे। तसेच बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा 36,558 शेतकरी तर यांना 18.39 कोटी। तसेच जळगाव जिल्ह्यात सुद्धा 16,921 शेतकरी तर यांना 4.88 कोटी। त्यानंतर अमरावती जिल्ह्यात सुद्धा 10,265 शेतकरी तर यांना 8 लाख रुपयांची या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतर सर्वाधिक कमी शेतकरी असलेले म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक कमी म्हणजे 228 शेतकरी आहेत फक्त, यांना 13 लाख रुपयांचा या ठिकाणी पीक विम्यासाठी हा वाटप करण्यात येणार आहे। यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पावसाअभावी नुकसान झालेले जे शेतकरी तर त्यांनासुद्धा आता या ठिकाणी 25% पीक विमा हा आगाऊ रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली। तर मित्रांनो, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव कोणते तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा। तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।